लेखर पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा। त्याच दरम्यान नयन दुर्गावळे साहेब शिवसेना शाखा प्रमुख कणसोली यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। दिनेश गोलब साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होईल। महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय। धन्यवाद। मी विनंती करेन दिनेश गोलब साहेब आपला देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। मान सन्मानाचं चिन्ह, सन्मान चिन्ह, मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान संपन्न होतोय। युवराज विठ्ठल बिलारे साहेब शिवसेना शाखा प्रमुख ठाणे यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान संपन्न होत असताना पांडुरंग पवार साहेब समाजसेवक यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होईल। नाव बॅक टू क्रिकेट। धन्यवाद। तर आता मात्र आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती। इम्पॉर्टंट मॅच, सेकंड सेमी फायनल। मोहन वरती हल्ला चढवलाय यावेळेस मात्र धीम्या गतीने मात्र टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला। ऑन साइडला मात्र हलक्या हाताने मात्र टर्न केला, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली। आता स्ट्राइक रोटेट होईल, स्ट्राइकला मात्र असेल राहुल। मोहनचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे। बॉल हवेत, एलिव्हेशन जास्त मिळाले बॉलला, पकडला जाईल झेल। पहिला धक्का, पहिला हादरा टीम बनपुरी 11 बनपुरी संघाला। राहुल बॅक टू द डगआउट। नवीन बॅट्समन लगेच पाठवायचंय आणि बनपुरी संघाला विनंती असेल की आपला अतिरिक्त नवीन बॅट्समन अशोक। अगुडप्याचा बॉल, त्याला मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी। चेंडू अगदी चाललाय निघून, सीमारेषा पार। मिळतील धावा 4, येतोय चौकार, 4 धावा। स्पीडअप ठेवा मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे कारण सूर्य हा सूर्यास्ताला जात आहे। मावळतीच्या दिशेने मात्र सूर्य आपण पाहतोय। वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा। सुनीलचा पहिलाच बॉल इथे मात्र खेळून काढलाय एका धावेसाठी। एकच धाव मात्र जरूर मिळेल। डिक्लेअर झोन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल। थोडंसं स्पीडअप ठेवा। त्यावेळेस करप लाईन, अवंतर धावसंख्येत भर, वाईटचा इशारा पंचांचा। थोडंसं स्पीडअप ठेवा नाहीतर मग फायनल 1 ओव्हरची देखील होणार नाहीये। यावेळेस मात्र पहा, खूप चांगला फटका, उडी मारून मात्र हा फटका खेळलाय। चेंडूला मात्र पाठवून दिलंय 6 धावांसाठी पॉइंटच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, षटकार। टीम बनपुरी 11 बनपुरी संघाचा स्कोर आपण पाहतोय 27, लॉस ऑफ 1 विकेट। आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही
शेवटच्या षटकातले 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल सुनीलचा. यावेळेस मात्र खूप चांगला फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने लॉंग ऑन रिजन मध्ये आणि 2 धावा मात्र अगदी सहजरित्या मात्र अतुल आणि आपण पाहायला गेलं तर अशोकने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक सुनील यांचं. यावेळेस पुढे येऊन सफल झालाय. डाऊन दी ग्राउंड बॉल हवेत. एलिव्हेशन जास्त मिळालंय. पकडला जाईल झेल. फलंदाज अतुल भालेकर बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅट्समन मात्र लगेच पाठवायचंय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. नवीन बॅटर मात्र विवेक. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 29 ला 1. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धाव संख्या 29 ला 2. सुनीलने मात्र 2 महत्वाच्या विकेट. मात्र इथे मात्र स्टंपिंग घेतली. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येत मात्र जरूर भर पडली. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. त्यामुळे अजून 2 बॉल वरती मात्र किती धावा स्कोर कार्ड वरती बनपुरी 11 बनपुरी संघ जमवतोय हे पाहणं महत्वाचं असेल. सेकंड सेमीफायनल पाहतोय आपण. एका बाजूला बनपुरी तर दुसऱ्या बाजूला साखरी. अगदी आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसामधल्या ह्या 2 टीम मात्र क्वालिफाय झाल्या होत्या. इथे मात्र बिग हिट केलाय. बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार. $36 रन 36 धावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे होईल का. फेकी मात्र विकेट किपरच्या साईडला मात्र जरूर केली आणि धावच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होईल. 1च रन. आणि जिथे मात्र आपण पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बनपुरी 11 बनपुरी संघ मात्र जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. आता मात्र साक्री संघाला मात्र 12 बॉल मध्ये करायचे आहेत 38 रन्स. चला बनपुरी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि विनंती करेन की साक्री संघाला आपले बॅट्समन पात्र पाठवायचे आहेत. मी विनंती करेन एमटीसी कॅमेरामॅन पॅडी आपण कॅमेरा मात्र व्यासपीठाजवळ फिरवायचा आहे. आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीन वरती अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी. कालच्या दिवसापासून मात्र आपण पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदियाळी नक्कीच या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदर्श युवा प्रतिष्ठान भिलारेवाडी कैलासवासी यशवंत दादा भिलारे यांच्या स्मरणार्थ आई वडजाई देवी चषकाचं हे भव्य दिव्य पहिलं पर्व मात्र कालच्या दिवसापासून आपल्या भेटीस होतं. आजचा अंतिम दिवस आणि ह्या अंतिम दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणामध्ये मात्र ही स्पर्धा मात्र येऊन ठेपली आहे. अगदी माणुसकीचं दर्शन घडवणारी ही स्पर्धा. आदर्श गाव आदर्श स्पर्धा आदर्श असं आयोजन आणि नियोजन भिलारेवाडी या संघटनेतून या टीम कडनं मात्र नक्कीच पाहायला मिळालं. स्पर्धेचा जर का विचार केला तर प्रगल्भ असं व्यासपीठ मात्र नक्कीच उपस्थित करून दिलं. चमचमत्या ट्रॉफ्या मान्यवरांची उपस्थिती एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. धन्यवाद. त्याच दरम्यान विशाल गुंजाळकर साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होईल. मालदनगावचे सुपुत्र विशाल गुंजाळकर साहेब यांचा मुख्य व्यासपीठावर आई वडजाई देवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान संपन्न होत असताना
जय 11 चे सर्वे सर्वा विशाल सर इथे उपस्थित झाले, त्यांचा मनापासून आभार. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र पहिलं षटक मात्र हाताळतोय अतुल भालेकर. पहिला बॉल अनिकेत साठी, पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांचा. वाईट +1, 2 धावा. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. या वेळेस मात्र यावेळेस खूप चांगला फटका. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन जास्त मिळालंय, परंतु तू घेऊ का मी घेऊ. इथे मात्र विकेटचं पतन. खूप चांगली कॅच मात्र पकडली गेली. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम साक्री संघाला. बॅक टू द डगआउट जावं लागेल अनिकेतला. नवीन बॅट्समन मात्र लगेच यायचं आहे. वेळ न घालवता. वेळेचं निर्बंध आहे. अजून फायनल बाकी आहे. अगदी सूर्य आपण जर पाहायला गेलं तर मावळतीच्या दिशेने मात्र नक्कीच गेलेला आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये मात्र इथे अंधार होईल, त्यामुळे तुम्हाला कोणताही बॉल दिसण्यासाठी मात्र अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. दोन्ही संघांसाठी मात्र इम्पॉर्टंट मॅच. सळवे 11 सळवस ऑलरेडी मात्र फायनल मध्ये दखल झालाय, परंतु या दोन संघांमधली कोणती टीम मात्र फायनल मध्ये दखल होईल. अतुलचा पुढचा बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. कोणतीही धाव नाहीये. यावेळेस मात्र हुक केलाय, परंतु मागील क्षेत्र मी सातत्याने सांगतोय, तुम्ही कितीही मोठा फटका मारा, तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. चला बॉल द्या, बॉल द्या. चला जुना बॉल द्या पटकन. आयोजक टीम बॉल द्या पटकन. वेळ घालू नका. आला आला राहू दे राहू दे. आला राहू दे. हातात ठेवून द्या म्हणजे आता बॉल गेला टाइमपास होईल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती मात्र नक्कीच पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट. अतुल मात्र पहिले षटक हाताळतोय आणि जिथे मात्र स्ट्राइक इन एंडला मात्र फलंदाज मात्र पाहायला मिळतोय चेतन. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर सिंगल आली. यावेळेस पहा बिग हिट केलाय. बिग हिट, बिग हिट. षटकार 6 धावा. असे फटके येणं महत्वाचं असेल. असे फटके तुम्हाला मारावं लागतील, कारण टार्गेट जर का पाहिलं तर 38 धावांचं. पहिलं षटक समाप्त झालं. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये यावेळेस महा मिस टायमिंग आहे. मिस टायमिंग आहे. 1 आणि 2 क्षेत्ररक्षक आले आणि इथे अपघात घडला आणि फलंदाजाला मात्र जीवदान मिळालं.
याही वेळेस मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. चार बॉल 26. सर्वे कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावरती, आपण टॉस घेऊया. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव संख्येत मात्र भर पडली. टीमची धाव संख्या 13 या आकड्यावरती. समीकरण आपण पाहायला गेलं तर 4 बॉल आणि 25 धावांची गरज. 4-25 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेस दांडी 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 केली गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी काठी काढली आहे. चला नवीन बॅटर मात्र लगेच या. आता 3 बॉल आणि 25 धावांची गरज. अशक्य असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बिग हिट केलाय. मोठा फटका. गॅप शोधून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार जरूर आलाय. 2 बॉल आणि आता मात्र करायचे आहेत 21 धावा. 2 बॉल 21 असं समीकरण आपण पाहतोय. यॉर्करचा प्रयत्न. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. आता मात्र औपचारिकता शिल्लक. बायच्या स्वरूपात मात्र आपण पाहायला गेली तर ही 1 धाव. आता औपचारिकता शिल्लक 1 बॉल आणि 20 धावांची गरज. आणि इथे सामना मात्र जिंकलाय टीम बनपुरी 11 बनपुरी संघाने. कॅप्टन आपण या लगेच. बनपुरी 11 कॅप्टन प्लीज धावत पळत यायचं व्यासपीठावरती. आपण टॉस घेणार आहोत. संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस चला कॅमेरामॅन व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. टॉस आपण इथे मात्र व्यासपीठावरती घेणार आहोत. धन्यवाद. चला या बनपुरी 11 बनपुरी संघाचा कर्णधार आणि सळवे 11 सळवे संघ आपली नाणेफेक केली जाईल. बनपुरी 11 बनपुरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. आता मात्र मेगा अंतिम 16 ग्रँड फिनाले आपल्या भेटीला येईल. आणि या ग्रँड फिनालेमध्ये कोण या पर्वाचा महाविजेता ठरेल याचं देखील उत्तर आपल्याला या 12 चेंडूच्या अंती प्राप्त होईल. लक्षात घ्या दोन्ही संघ सामना 1 षटकाचा असेल. चला बनपुरी 11 बनपुरी विपक्ष सळवे 11 सळवे महाअंतिम 16 आई वडजाई देवी चषक 2023. आणि पहिल्या पर्वात कोण अंतिम विजेता ठरेल. नाणेफेक जिंकले बनपुरी 11 बनपुरी संघाने फलंदाजीचा स्वीकार केलाय. आणि 6 चेंडूच्या सामन्यात कितपत मजल मारेल याची देखील उत्कंठा असेल. परंतु एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली. आदर्श गाव, आदर्श स्पर्धा, आदर्श नियोजन आणि आदर्श तालुका. पाटण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भव्य दिव्य